चांगले विचार करा, मनात ठेवा आणि जीवन आपोआप सुंदर होते. मनात येणारा विचार आपल्या वागण्यात, बोलण्यात आणि निर्णयामध्ये उतरत असतो. जसा विचार करावं तसं आपण वागतही असतो आणि तसंच आयुष्यावर आपला परिणाम होतो. म्हणूनच सकारात्मक, शुद्ध आणि हितकारक विचार आपल्या मनात साठवून ठेवून आपलं जीवन एकदम सुंदर असं बनत असतं. तर हाय, हॅलो, नमस्कार, मी पायल. तर कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करतो. तर आम्ही गेलो होतो स्वामीनारायण मंदिर. आता हे आमच्यापासून आहे ना फक्त 3 किलोमीटर दूर आहे, पण आम्ही खूप दिवसापासून जायचा विचार करत होतो आणि काहीतरी विशेष म्हणून आमची ॲनिव्हर्सरी असल्यामुळं आम्ही गेलो होतो. कधी कधी आपल्या संसाराचा राहाडगाडा आपण ओढत असताना आहे ना, काही गोष्टी आपल्याकडनं राहून जातात आणि त्या मनातच तशाच आपण दाबून ठेवतो. पण तसा होऊ नये म्हणून आहे ना, माझा एक छोटासा प्रयत्न असतो की आपण वर्षातील आपले 2-4 दिवस असे असावे की आपण ते दिवस तरी आपल्या मनातून आपल्याला ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी आपण जगून घ्यावं असं मला वाटतं. कारण प्रत्येक दिवस तर आपल्या मागं खूप कामं असतात, सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. पण असे काही निवडक दिवस असतात तर ते स्पेशल असावे. आणि आपणच आपल्यासाठी नाही केलं तर आपल्यासाठी कोणच करत नाही, हे तर खरं रहस्य आहे. त्यामुळं आपण आपली काळजी घेतली पाहिजे, आपल्यासाठी काय चांगलं आहे ते आपण केलं पाहिजे. तर असं, तर आम्ही गेलो होतो स्वामीनारायण मंदिर आणि खूप छान आहे. आणि मूळ म्हणजे तिथं शूट करून देत नाहीत, पण आम्ही आहे ना दिवसभर इतकं ऊन होतं तरी पण जाण्याची इच्छा दिवसभर तर काही झाली नाही. पण आहे ना म्हटलं चला थोडंसं तरी आपला दिवस गेला तरी संध्याकाळ तरी छान करू म्हणून आम्ही लेट गेलो होतो. पण इतकं दर्शन छान झालं आणि म्हणून म्हणजे आम्ही गेल्यानंतर आरतीही झाली. हे मंदिर आतून बघण्यासारखं आहे, इतकं कोरीव एकदम. बाहेरून सरांनी थोडंसं शूट घेतलं, तुम्हाला ते मी दाखवलं. त्यात मंदिरात शूट करण्याला अलाउड नाही आहे, तरी पण थोडंफार तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलं. पण जाणार असाल ना पुण्यात, जर तुम्ही कधी आलात ना, हे मंदिर आवर्जून बघा, खूप छान शांत वाटतं. आपल्या जीवनामध्ये ना खूप दगदग असते, पण तिथं गेल्यानंतर एक प्रकारची शांती मिळते आपल्याला आणि खरंच खूप आनंद वाटतं तिथं गेल्यानंतर. जरा वेळ काढून गेलं पाहिजे आणि खूप शांत असं वातावरण असतं आणि स्वच्छता म्हटलं तर एक नंबर. तर ॲनिव्हर्सरी होती म्हणून आम्ही बाहेरच हॉटेलला. हा दुसरा दिवस आहे आणि या दिवशी होती अपरा एकादशी. याला पापमोचनी एकादशी म्हणूनही ओळखलं जातं. आता तुळशीची पूजा केली जाते कारण या दिवशी विष्णुप्रिय अशा तुळशीला महत्त्व असतं. त्यामुळं मी छानशी पूजा करून घेतली आहे. एकादशी हे व्रत आपण फक्त उपवास करण्यासाठी असतं का, देवांना फुले वाहण्यासाठी असतं का, देवाची पूजा करण्यासाठी असतं का, तर असं उपवास म्हणजे अन्न त्याग नसून तर शरीर, मन, आत्म्याची शुद्धी साधण्याचा संकल्प असतो. या दिवशी आपण भगवान विष्णू यांचं स्मरण करून जप, सेवा आणि निर्मळ मन करण्यासाठी आपण भर देतो. तर या दिवशी छान पूजा करतो. आणि आता उपवास केल्यानंतर आपल्या खाण्यापिण्यावर संयम ठेवल्याने आपलं मन स्थिर होतं, आपले विचार शुद्ध होतात, चुकीच्या कृतीची जाणीव आपल्याला होते आणि सुधारणाही आपल्याकडनं होतात. जप, पूजा, वाचन यासाठी अधिक वेळ देऊन आपण भक्तिभाव एवढा दृढ करतो की त्याच्यातून आपल्याला आत्मिक समाधानही मिळत असतं. उपवासाचा अर्थच असा असतो की स्वतःला शुद्ध, संयमी आणि भक्तिमय बनवण्यासाठी केलेला एक प्रयत्न असतो. तर छान अशी मी अभिषेक करून घेते. कारण विष्णुदेवांचा मी पहिल्यांदा करून घेतला आणि इथं माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्ती आहे, त्याचा अभिषेक करते. आणि माझ्याकडे मोठी मूर्ती आहे तर त्याचा मी अभिषेक नाही करत, त्यांना पुसून घेते. कधी कधी आहे ना त्याच्यावर खूप असा चिकटपणा, किचनमध्ये देवघर असल्यावर आहे ना सगळ्या गोष्टीवर थोडाफार चिकटपणा आपण नाही लक्ष दिलं की होतं. त्यामुळं मग त्या मूर्त्यांनाही मी कधी कधी धुवून घेते. तर महिन्यातून 2दा एकादशी येते, त्यामुळं एका एकादशीला तरी माझं ते मी धुते, एका एकादशीला व्यवस्थित पुसून घेते, कारण त्या शाडो मातीच्या. छान अशी पूजा झाली. आणि पूजेमध्ये तुळशीपत्राला महत्त्व आहे, कारण तुळशी ही विष्णुप्रिय तर आहेच, पण तुळशीच्या एका पानामुळे आपण जे अन्न ठेवलं असतं ते शुद्ध होतं असं म्हणलं जातं. त्यामुळं आपण विष्णुदेवांच्या प्रत्येक पूजेमध्ये तसंच प्रत्येक आपण जे नैवेद्य ठेवतो त्याच्यामध्ये तुळशीपत्र आवर्जून ठेवावं असं म्हणलं जातं. मी स्वच्छता करत होते तर गाईची मूर्ती मी बाहेर काढली होती. म्हटलं चला एकादशी दिवशी गाईचेही पूजन करावं, कारण गाईलाही तेवढंच महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. आणि आता सिटीमध्ये राहतो तर गाई दिसणं ही दुर्मिळ आहे.
सकाळची पूजा झाली आणि सकाळचं वातावरण एकदम असं छान पूजा ते केलं धार्मिक असेल ना तर दिवसभर आपल्याला कंटाळा येत नाही. एकदा सकाळची पूजा झाली की मनाला प्रसन्न वाटतं आणि मग आपल्याला उल्हास येतो कुठलीही गोष्ट करायला. तर माझ्या बाबतीत तर रोजच तेच होतं. आता मला खूप जण आमच्याकडले म्हणत होते की काळा माठ का घेतला नाही, तू लालच माठ घेतला. तर लाल माठ आणि काळा माठ, आता माती म्हणलं तर सेमच मातीतून तयार झालेला असतो. आणि मी तर एका ठिकाणी बघितलं तर जे काळे माठ आपण म्हणतो की खूप छान असतात लाल माठापेक्षा, तर ते काळ्या माठालाही कलर दिला जातो काळा. तर मी तर तसं बघितलं आहे. आणि थंड पाणी म्हणलं तर ह्या लाल माठातही खूप छान थंड भरतं. आता मी रोज आहे ना रात्री भरते आणि सकाळी मग आम्ही दिवसभर पितो. पण कधी कधी काय होतं की पाणी शिल्लक राहतं आणि त्यामुळं मग माठात शिल्लक पाणी राहिलं की मग मी ते सकाळी कधी कधी भरते. तर असं आणि सकाळी भरलं तरी खूप छान थंड. मोठी माणसं आपल्याला सांगायचे की आपण एक तरी उपवास धरला पाहिजे. पण आपल्याला तेव्हा त्या गोष्टीचं महत्त्व तेवढं माहीत नव्हतं. त्यामुळं आपण त्यांच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचो. आणि उपवासाचं आता आपल्याला सगळी कारणं माहिती आहेत. आपण का उपवास केला पाहिजे याचं सगळं आपल्याला माहीत झालं. तेव्हा आपल्याला कळते की ते किती बरोबर अगोदरच सांगायचे. तेव्हा तर सायन्सही नव्हतं, तरी पण या गोष्टी त्यांना खूप पहिल्यांदा माहीत होत्या आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून या गोष्टी करत नव्हतो. तर असं तर त्यामुळं एक उपवास करावा म्हणजे आपल्याला जेवढा झेपल तेवढाच करावा. तर एकादशीचा उपवास मी करते. आणि आपण आहे ना रोजची कामं करताना आहे ना आपल्याकडनं घरामध्ये आहे ना नकळत काय काय गोष्टी होतात, त्यामुळं घरात पसारा होतो. तर आहे ना मी एक गोष्ट माझ्या जीवनामध्ये पाळते की एखादी वस्तू घेतली तर ती व्यवस्थित ठेवताना पुसून ठेवल्यामुळं माझ्या घरामध्ये आहे ना राडा होत नाही. क्लिनिंग जास्त वेळ दिवस नाही केली तरी पण असं खूप छान असं राहतं. तर आता एक नवीन गोष्ट म्हणजे मला आहे ना हे रिटर्न गिफ्टमध्ये एक ताट आलं होतं आणि ह्या मी वाट्या घेऊन आले आहे पितळेच्या. तर माझं आहे ना स्वतःसाठी कमी आणि देवांसाठी मी खूप गोष्टी मला घ्यायच्या असतात. मी स्वतःच्या घेण्याकडं कधीच एवढं लक्ष देत नाही. एवढं मला देवांसाठी काय घ्यावं आणि काय नाही असं होतं. तर प्रत्येक वेळेस मी कुठंतरी गेलं तरी मी देवांसाठी काहीतरी घेते. त्यामुळं मी यावेळेस आहे ना ह्या वाट्या घेतल्या. तर ह्या वाट्या घेण्यामागचं कारण म्हणजे मला नैवेद्य ठेवण्यासाठी आहे ना पितळेच्या अशा वाट्या पाहिजे होत्या माझ्याकडं. दुसरेही आहेत पण आहे ना म्हटलं चला देवांसाठी मला खूप दिवस झालं अशा वाट्या पाहिजे होत्या. तर त्या वाट्या घेऊन आले आणि त्याचं स्टिकर काढणं खरंच अवघड राहतं. तर असं गरम करून काढलं तर लवकर निघतं. आता माझा तर उपवास होता पण मुलांना आणि सरांना काहीतरी नाश्त्याला करायचं म्हणून आहे ना हे मस्तपैकी मी रव्याच्या इडल्या केल्या होत्या. रव्याच्या इडल्या बनवायचं आहे ना तेवढं सोपं झालं आहे ना मला की आदल्या दिवशी भिजवा तांदूळ, परत नंतर रात्री त्याला बारीक करून ठेवा. तर त्याच्यापेक्षा आहे ना कधी कधी इन्स्टंट मुलांना काही खाण्याची इच्छा असते तर ते या इडल्या मी अगोदर करत नव्हते. पण जेव्हापासून मला माहीत झालं तसं मुलांनाही आवडतात आणि सरांनाही आवडतात आणि खरंच खूप छान होतात आणि पटकन होतात. आपल्या काम हे आपलं कमी होतं. तर अशा इडल्या तुम्ही नक्की करून बघा आणि याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकला आहे. तर असं आता माझा उपवास होता तर जर वेळेस मला खिचडी तशी खूप आवडते पण म्हणलं चला काहीतरी वेगळा प्रयोग करू. त्यामुळे ना मी साबुदाणा भाजून घेतला, त्याच्यात थोडीशी भगर टाकली होती आणि तीही भाजून घेतली आणि त्याच्या आहे ना बारीक करून घेतलं मिक्सरवर आणि त्याचे थालपीठ त्याच्यामध्ये थोडंसं आहे ना टाकला असेल मी बटाटा टाकला आणि तो खिसून तुम्ही घेऊ शकता किंवा असंच स्मॅश केलं मी आणि त्याचं थालपीठ लावलं. तर हे थालपीठ ही छान झालं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा.